परमेश्वराने दिली म्हणून प्रथमतः परमेश्वराचे आभार मानतो. त्याच्या वचनाची भाकर ओढण्याची ही संधी त्यांनी मला दिली म्हणून त्याचे आभार मानतो. तसेच सिस्टर शीला, विजय, सौंदडे यांची सुद्धा आभार मानतो की त्यांनी ही संधी दिली. हे ऑर्गनाईज करतात आणि शिस्तीने करतात आणि न विसरता न थकता हे करतात म्हणून त्यांचे सुद्धा ही आभार मानतो. अजून एक परमेश्वराच्या वचन वाचूया आपण. हे नवीन ट्रान्सलेशनमधून वाचत आहे मी. मार्क ट्रूथ शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि पहिली 9 वचनं. दुसऱ्या वेळी येशू सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला. पुष्कळ लोक त्याच्या भोवती जमले. मग तो सरोवरातील नावेत बसला आणि सर्व लोक सरोवराच्या किनारीवर जमिनीवर होते. त्याने बोध कथे करून पुष्कळ गोष्टी शिकवल्या. शिक्षण देताना तो म्हणाला, ऐका, एक शेतकरी आपले बी पेरावयास गेला. तो पेरत असता काही वाटेवर पडले व पक्षी येऊन ते सर्व खाऊन टाकले. दुसरे काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फार माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले, पण सूर्य उगवल्यावर ते करपले व मूल रुजले नसल्यामुळे ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपात पडले. काटेरी झुडपे अधिक वाढली आणि त्यांनी त्याची वाढ खुंटवली व त्याला पीक आले नाही. पण काही बी चांगल्या जमिनीवर पडले. ते उगवले, वाढले, भरपूर पीक आले आणि त्यांची काठे कोठे 30 पट, कोठे 60 पट आणि कोठे 100 पट पीक आले. मग तो म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐकव. मग तो म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐकव. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून, पृथ्वीच्या सुरुवातीपासून परमेश्वर बोलत आहे. तो बोलत आहे. पण प्रश्न हा आहे की मी ऐकत आहे का? आम्ही ऐकत आहोत का? त्याची वाणी आम्ही ऐकत आहोत का? रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 20 वचन आपल्याला सांगतं, कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याने सनातन सामर्थ्य व देवपणे हे निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. सृष्टीमधून, त्याच्या निर्मितीमधून परमेश्वर बोलत आहे आणि आपण ऐकत आहोत का? इब्री लोकास पत्र ह्याचा पहिला अध्याय आणि पहिली 2 वचनं जर आपण वाचली तर त्या ठिकाणी असं आहे लिहिलेलं आहे, देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेष्ट्याच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टीचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. विश्व निर्मितीच्या काळापासून परमेश्वर बोलत आहे. 2000 सालापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि तो बोलत आहे. प्रश्न असा आहे की आपण ऐकत आहोत का? तो म्हणतो की ज्याला ऐकाव्यास कान आहेत तो ऐको. हे ज्यावेळेस तो बोलत होता त्या किनाऱ्यावरून, इथे सरोवर लिहिलेलं आहे, पण त्या ठिकाणाहून जो होडीमध्ये बसून बोलत होता त्यावेळेस लोकांनी सगळ्यांनी ऐकलं. पण प्रश्न हा होता की त्यांना ते समजलं का? आणि समजलं असेल तर
त्या समजण्यावरून ते अंगीकार केलं का? आपल्या जीवनाला लागू केलं का? आपण ऐकतो एका कानाने आणि दुसऱ्या कानाने आपण सोडून देतो. मी सुद्धा त्याच बोटीत आहे, प्रश्न नाही. पण परमेश्वर आज आपल्याला विचारत आहे की तुम्ही ऐकत आहात का? आपण या जगामध्ये राहतो, आमच्या आजूबाजूला इकडे तिकडे खूप आवाज आहेत. इंडियाची विचार केला तर रस्त्यावर गाड्यांचा भरपूर आवाज आहे. सण आले, लग्न सराई आले तर गाण्यांचा, लाऊडस्पीकरचा मोठे मोठे आवाज आहेत. घरात सुद्धा कधी कधी 24 तास रेडिओचे आणि टीव्हीचा आवाज चालू असतात. आणि ह्या सर्व गोंगाटामधून परमेश्वर जे बोलतो, देव जो बोलतो किंवा तो बोलू इच्छितो, त्याचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. आणि आपण पुष्कळदा ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं करून घेऊ शकतो, किंवा एका कानातून तो आला आणि दुसऱ्या कानातून त्याचा आवाज निघून गेला, अशाही गोष्टी होऊ शकतात. कारण बाहेरून येणारे आवाज जे आहेत, रस्त्यावरचे आवाज, रेडिओवरचे आवाज, गाण्यांचे आवाज, हे तर एक्सटर्नल आवाज आहेतच. पण आपल्यामध्ये सुद्धा, अंतःकरणामध्ये किंवा आपल्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज चालू असतात. आपण विचार करतो, आपण स्वतःशी बोलतो, आपले आवाज चालू असतात, नेहमीच चालू असतात. आणि त्या आवाजांमधून जो देवाचा पवित्र आत्मा, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणहारा म्हणून स्वीकारलेला आहे, तो आपल्या अंतःकरणामध्ये राहू इच्छितो, राहतो. त्याला आपण त्या ठिकाणी येण्याचं आमंत्रण केलेले आहे, जागा दिलेली आहे. त्याचा आवाज सुद्धा आहे, पण तो आपण ऐकतो का? कधी कधी सैतानाचे सुद्धा आवाज त्या ठिकाणून येऊ शकतात, आणि तो सुद्धा आपल्याबरोबर बोलू इच्छितो, बोलतो, प्रलोभन दाखवतो. ज्या प्रकारे आदामाला आणि हवेला प्रलोभन त्यांनी दाखवलं, त्या प्रकारचे प्रलोभन तो आपल्याला दाखवतो. गर्जणाऱ्या सिंहासारखा तो आहे, आणि तो आपल्याला कधी गिळावं ह्याचा प्रयत्न, किंवा कधी आपल्या समोर काहीतरी ठेवून आपण पडावं ह्याच्या प्रयत्नात असतो. हे वेगवेगळे आवाज आहेत, आपल्या आजूबाजूला बाहेरचे आहेत, आतले आहेत. आणि हे सर्व आवाजांमधून आपण परमेश्वराचा आवाज ऐकण्यासाठी त्याला संधी द्यायला पाहिजे. आपल्याला स्वतःला शिस्त लावून ठेवायला हवी. आपण जर स्वतःला शिस्त लावली, डिसिप्लिन केलं, दुसरे आवाज जे आजूबाजूचे आहेत ते बंद केले, तर आपण परमेश्वराचा आवाज ऐकू शकतो. आणि माझी खात्री आहे, मला असं नक्कीच वाटतं की आपण जे विश्वासणारे आहोत, त्यांनी परमेश्वराचा आवाज नक्की ऐकला असेल. कदाचित शल्मोनाने नाही श- शमूएलाने ज्या प्रकारे ऐकला त्याचा आवाज, त्याने आपल्या कानांनी जो ऐकला तसा आवाज आपण कदाचित ऐकला नसेल. कदाचित ऐकला असेल, एखाद्या वेळेस, दुसऱ्या वेळेस ऐकला असेल. पण परमेश्वर आपल्याबरोबर बोलू इच्छितो, आणि आपण त्याचा आवाज ऐकण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे, त्याच्यासाठी कान दिले पाहिजेत, त्याच्यासाठी सवय लागून घेतली पाहिजे. आपण बघूया पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर कशा कशा वेगवेगळ्या प्रकारे बोलला. तर आपण पहिल्यांदा बघितले ते शमूएलला बरोबर त्याने सरळ सरळ तो बोलला. त्याच्या त्याला झोपेतून उठवलं आणि त्याच्याशी त्यांनी हितगुज केलं, हे आपल्याला बघायला मिळतं.
काही 4-5 गोष्टी आपण बघणार आहोत, ज्या वेगवेगळ्या प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर आपल्या लोकांबरोबर बोलला. पहिली गोष्ट, जर आपण पहिले राजे याच्या 19वा अध्याय ह्याच्याकडे गेलो आणि 19वा अध्याय 11 ते 13 वचनं जर आपण वाचली तर ते अशी आहेत. यावर परमेश्वर एलियाला म्हणाला, जा, या डोंगरावर माझ्या समोर उभा राहा, मी तुझ्या जवळून जातो. मग जोराचा वारा सुटला. त्या सुसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठे मोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण त्यातही परमेश्वर नव्हता. धरणीकंपानंतर अग्नी प्रगटला, पण त्यातही परमेश्वर नव्हता. अग्नी शमल्यावर मात्र शांत मंजूळ स्वर ऐकू आला. एलियाने हा ध्वनी ऐकला तेव्हा अंगरख्याने चेहरा झाकून घेऊन तो गुहेच्या दाराशी जाऊन उभा राहिला. एलिया, तू येथे का आला आहेस? अशी वाणी त्याला ऐकू आली. परमेश्वर मोठ्या मोठ्या आवाजामध्ये नव्हता. धरणीकंपामध्ये त्या ठिकाणी नव्हता. धरणीकंपामधून सुद्धा परमेश्वर बोलू शकतो. तो अग्नीमध्ये नव्हता. अग्नीमधून सुद्धा तो बोलू शकतो. पण त्याचे मंजूळ वाणीच्या द्वारे तो एलिया बरोबर बोलला. त्याच्या अगोदरची गोष्ट आपल्याला माहित आहे काय झाले होतं. पण ह्या ठिकाणी शांत मंजूळ वाणीने तो आपल्या बरोबर एलिया बरोबर बोलला आणि आपल्या बरोबर सुद्धा तो बोलू शकतो. आपल्याला मार्गदर्शन कर शकतो. लहान सहान गोष्टीमध्ये तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. प्रश्न असा आहे की आपण त्याचा आवाज ऐकत आहोत का? कानाडोळा करत आहोत का? की म्हणत होता आता नाही, नंतर बघू. एक साधारण उदाहरण देतो मी, कदाचित आपल्या अ, अ, ला ते आवडेल. कदाचित तशाच प्रकारचे उदाहरण तुमच्याही जीवनामध्ये असतील. गेल्या रविवारी अ, रविवार थोडासा बिझी असतो माझ्यासाठी. सकाळी 8ला निघतो, रात्री 8 पर्यंत येतो. घर जास्ती लांब नाही आहे, 2 मिनिटावरच आहे. जेवायला येऊ शकतो, जाऊ शकतो. पण कधी कधी नाही येऊ शकत आणि पुष्कळ गोष्टी असतात. मी निघत असताना माझ्या मनामध्ये विचार आला की बाबा, जात आहोत, आज कदाचित बिझी दिवस असेल, तर जाताना काही गोष्टी घेऊन गेल्या पाहिजेत. ह्या गोष्टी जर घेऊन गेलं तर आपल्याला घरी यायची गरज नाही. तिथल्या तिथेच राहता येईल आपल्याला. बॅडमिंटनचा एक क्लब चालवतो मी 3 वाजल्यापासून ते 6 वाजल्यापर्यंत. त्याच्यामुळे मला कपडे चेंज करावे लागतात खेळायसाठी किंवा लोकांबरोबर मिसळण्यासाठी. मग तर विचार केला की हे घेऊन जावेत. पण म्हटलं काय हरकत नाही, इथं तर आहे, जवळच आहे, काय गरज नाही. आणि काय प्रोग्राम नाही आहे आपल्याला. भक्तीच्या वेळेमधून 12 वाजता 12:30ला संपेल आणि त्याच्यानंतर 3 वाजता जायचं, तर भरपूर वेळ आहे. आपण काय घ्यायची गरज नाही, जाऊया असंच. तर मी तसंच न घेता गेलो. पण झालं काय त्या वेळेस की दुपारी एक जण म्हणाला की मला बोलायचं आहे, आपण बोलूया, आपण जेवायला जाऊया. मग त्याचं बोलणं बोलणं होऊपर्यंत जवळजवळ 3च्या पेक्षा जास्ती वेळ गेला. आणि जर जाताना माझे कपडे आणि ज्या चेंजच्या गोष्टी आहेत घेऊन गेलो असतो, तो वेळ वाचला असता. मला घरी यायला आवश्यकता नसती लागली. पण मी न ऐकल्यामुळे माझा वेळ गेला. सांगण्याचा उद्देश हा आहे की जो पवित्र आत्मा आपल्यामध्ये वास करतो, तो आपल्याला सजेशन देतो, सांगतो आणि सांगू इच्छितो. प्रश्न आहे की आपण ऐकणार आहोत का? का त्याच्याकडे कानाडोळा करणार आहोत का? तर आपल्याला ही सवय आपण लागून घ्यायला पाहिजे की ह्या गोष्टी आपण ऐकायला पाहिजे. एकदा मी घराच्या बाहेर निघालो होतो आणि अचानक मला वाटलं की जावं.
कारमध्ये बसलो असताना उतरलो आणि जावं आणि म्हटलं की घराची चावी आपण घेऊन जावे, कारण गॅरेज ओपनर असतं तर घराच्या चावीची गरज नाही लागत. तर घराची चावी घेऊन मी उतरलो गाडीमधून आणि चावी घेऊन गेलो. मला खूप लांब जायचं होतं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला फोन आला, आमच्या कुणाकडेच चावी नाही, आमचे गॅरेज ओपनर्स पण आत आहेत, आम्ही घरामध्ये आत जाऊ शकत नाही. म्हटलं आता मी तर येऊ शकत नाही, थोड्या वेळाने येईल. पण सांगायचा उद्देश हा आहे की पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये राहतो, तो आपल्याला कधी कधी सजेशन देतो, तो आपल्याला कधी बोलू इच्छितो आणि आपल्या जीवनामधल्या ज्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये तो भाग घेऊ इच्छितो. ही वॉन्ट्स टू बी अ पार्टनर इन युअर लाईफ, गाईड यू, टॉक टू यू कंटिन्युअसली. प्रश्न हा आहे आपल्या जीवनामध्ये की आपण ऐकत आहोत का? तर त्या दिवशी असं झालं की मी चावी घेऊन गेलो म्हणून चावीने दार उघडता आला, नाहीतर चावीवाल्याला बोलून काही पुष्कळ काय करावं लागलं असतं, पुष्कळ पैसे खर्च झाले असते. पण आपण परमेश्वराचा आवाज, जो शांत मंजूळ आवाज आहे, तो आपण ऐकतो का? दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय 9 ते 16. दुसऱ्या दिवशी ही माणसे यापो गावाजवळ आली. ती दुपारच्या ती दुपारची वेळ होती. त्याच वेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला. पेत्राला भूक लागली होती, त्याला खावायला पाहिजे होते. ते पेत्रासाठी जेवण करीत असता पेत्राला तंद्री लागली आणि आपल्या समोर आकाश उघडले असून चारी कोपऱ्यांना बांधून खाली सोडल्यामुळे मोठ्या चादरीसारखे काहीतरी जमिनीवर येत आहे असे त्याला दिसले. त्या चादरीत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते. उदाहरणार्थ चालणारे, सरपटणारे, आकाशात उडणारे पक्षी त्यात होते. नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, पेत्रा उठ, यापैकी कोणताही प्राणी मारून खा. पण पेत्र म्हणाला, मी तसे कधीच करणार नाही प्रभू. जे अशुद्ध व अपवित्र आहेत असे कोणतेही अन्न मी अद्याप खाल्लेले नाही. पण ती वाणी त्याला पुन्हा म्हणाली, देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अपवित्र म्हणू नकोस. असे 3 वेळा घडले. मग त्या सगळ्या गोष्टीवर स्वर्गामध्ये पुन्हा घेतल्या गेल्या. आणि जो परिस्थिती आहे ती त्या अध्यायामधली 10व्या अध्यायामध्ये आपल्याला माहीतच आहे की एका सरदाराने आपले लोक पाठवले होते की जो रोमन शिपाई होता की पेत्राला घेऊन या, कारण त्याला सुद्धा अशाच प्रकारचा स्वप्न दृष्टांत झाले होते की ह्या व्यक्तीला तू घेऊन ये. तर प्रभू आपल्या बरोबर बायबलच्या काळामध्ये आज सुद्धा तो आपल्या बरोबर अशा प्रकारे दृष्टांताच्या द्वारे बोलू शकतो, बोलू इच्छितो. तिसरी गोष्ट आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे मत्तई वर्तमान 1 अध्याय 18 ते 21. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची कथा आहे ही. येशू ख्रिस्ताची आईचे नाव मरिया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला. मरियेचे योसेफाशी लग्न ठरले होते, परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ चांगला मनुष्य होता. तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला सूटपत्र देण्याचा विचार केला. पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले, दाविदाच्या वंशातील योसेफा, मरियेशी लग्न कराव्यास अनमान करू नकोस, कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासून होणार आहे. त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील.
योसेफाबरोबर बोलण्यासाठी देवाने, परमेश्वराने जे माध्यम वापरले ते म्हणजे स्वप्न. स्वप्नाच्या द्वारे तो एकदाच नाही तर परत एकदा ज्यावेळेस मागे लोक येऊन गेले होते आणि त्याला सांगितलं की बाबा तू उठ आणि आपलं कुटुंबाला घेऊन मिसर इजिप्तलाच निघून जा. तर त्याच प्रकारे त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वराने स्वप्नाच्या द्वारे तो त्यांच्याशी बोलला. मला माहित नाही, कदाचित आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराने घडवलेलं आहे, बनवलेलं आहे आणि तो आपल्याशी वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकतो, बोलू इच्छितो. आणि हे जे वेगवेगळे माध्यम आहेत त्याला आपण कानाडोळा करतो का? पण परमेश्वर आपल्याशी ह्याही माध्यमांमधून बोलू इच्छितो. तर एक महत्त्वाची आणि फार महत्त्वाचं माध्यम त्याचं हे आहे की तो त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलतो. ही स्पीक्स टू अस थ्रू द वर्ड ऑफ गॉड. आपण भाग्यवान आहोत आपण म्हणायला पाहिजे, कारण आपल्याजवळ पवित्र शास्त्र आहे. जे लोक 1000 वर्ष, 2000, 3000 वर्ष राहून गेले त्यांच्या जवळ आपल्यासारखं जे पवित्र शास्त्र आहे ते नव्हतं. आपल्याला तर आपल्या फोनवर शास्त्र डाउनलोड करू शकतो आपण आणि आपण वाचू शकतो. पण आपल्याजवळ पुष्कळदा वेळच नसतो नाही का पवित्र शास्त्र वाचायला. आपल्याजवळ टी व्ही बघायला भरपूर वेळ असतो, हे करायला वेळ असतो, पण त्याचं वचन वाचायला वेळ नसतो. पण सांगण्याचा उद्देश हा आहे की परमेश्वर आपल्याबरोबर त्याच्या वचनाच्या द्वारे पवित्र शास्त्रामधून बोलू शकतो. जर आपण दानिएलाचं ग्रंथाकडे गेलं आणि 9व्या अध्यायाकडे बघितलं तर दानिएल लिहितो की दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षात ह्या गोष्टी घडल्या. दार्यावेश हा अहशवेरोशाचा मुलगा होता. तो मेदी वंशातील होता. तो बाबेलचा राजा होता. दर्यावेश गादीवर बसला त्या वर्षी मी दानिएल काही ग्रंथ वाचित होतो. त्या ग्रंथात असे लिहिले होते की परमेश्वराने इर्मायाला सांगितले, 70 वर्षानंतर येरुशलेम पुन्हा वसविली जाईल. तर ही माहिती दानिएलाला कुठून मिळाली? इर्मयाने जे लिहिलं होतं, इर्मयाने जे भविष्य सांगितले होते त्याचा ग्रंथ तो वाचत होता आणि त्यावरून त्याला समजलं की आता 70 वर्ष पूर्ण झाले आहेत. परमेश्वर त्याच्या लोकांना परत घेऊन जाणार आहेत. आणि जर 9वा अध्याय आपण वाचला तर त्या ठिकाणी दानिएल उपास करतो, प्रार्थना करतो आणि परमेश्वराला म्हणतो, परमेश्वरा 70 वर्ष पूर्ण झाली आहेत, लवकर हे कर. तर जर आपण देवाचं वचन जर वाचलं तर परमेश्वर आपल्याबरोबर बोलू शकेल आणि तो बोलू इच्छितो आणि तो नक्कीच बोलणार आणि आपण सुद्धा दानिएलासारखे होऊ शकतो. त्याचा आवाज आपण त्या वचनामधून वाचू शकतो. कदाचित ज्या प्रकारे दानिएलाला प्रोत्साहन मिळालं, उत्तेजन मिळालं की बाबा हे वचन तर परमेश्वराचं आहे, इर्म्याच्या द्वारे दिलेलं आहे, आपण याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आपण ही सुद्धा कुठल्या तरी गोष्टीसाठी कदाचित प्रार्थना करू. कदाचित ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्ही प्रार्थना करा की पीक भरपूर आहे पण काम करी थोडे आहेत. तर आपल्याला कदाचित परमेश्वर सांगेल की तू बाबा प्रार्थना कर, उपास कर, ह्यासाठी की येशू ख्रिस्ताने सांगितलं आहे की पीक भरपूर आहे, काम करी थोडे आहेत. काम कर्यांसाठी तुम्ही प्रार्थना करू शकाल. मला माहित नाही, आपण सगळेजण वेगवेगळे आहोत, वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्याला घडवलेलं आहे, बनवलेलं आहे. पण परमेश्वराच्या इमेजमध्ये, त्याच्या
प्रतिरूपामध्ये आपल्याला त्यांनी बनवलेले आहे, तो आपल्याबरोबर बोलू इच्छितो. कदाचित पवित्र शास्त्राच्या द्वारे तो आपल्याबरोबर बोलेल. अजून एक गोष्ट आपल्याला बघायला मिळतं की तो ज्या लोकांना परमेश्वरांनी पाळक म्हणून निवडलेलं आहे किंवा शेपर्ड म्हणून निवडलेलं आहे, असे लोक ज्यावेळेस बोलतात, कदाचित उपदेश करतात किंवा उत्तेजन देतात, कदाचित त्यांच्याद्वारे तो तुम्हाबरोबर आणि माझ्याबरोबर बोलेल. प्रेषितांची कृत्य ह्याचा 20वा अध्याय आणि 28वा वचन जर आपण बघितलं, तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची ज्यांना देवाने तुम्हाला दिले आहे त्याची काळजी घ्या. कळपाची, देवाच्या लोकांची काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली आहे. इर्मया 3:15. मग मी तुम्हाला नवे मेंढपाळ शासन करते देईल. ते माझ्याशी निष्ठावान असतील. ते ज्ञान व समज ह्यांच्या सहाय्याने तुम्हाला मार्गदर्शन करतील. परमेश्वर कदाचित माझ्याबरोबर, तुमच्याबरोबर त्याच्या अनॉइंटेड लोक जे आहेत, निवडलेले लोक जे आहेत, त्यांच्याद्वारे तो बोलेल आणि बोलू इच्छितो. परमेश्वर एकाच मार्गाने बोलत नाही, वेगवेगळ्या मार्गाने तो बोलतो आणि करू शकतो. आणि प्रश्न हा आहे की आपण त्याची वाणी ऐकायला तयार आहोत का? आर वी विलिंग अँड रेडी टू हिअर हिज व्हॉइस, अँड आर वी रेडी टू फॉलो व्हॉट ही विल टेल अस. आणि जो ते सांगतो त्याच्या प्रकारे आपण करण्यास तयार आहोत का? ज्याला कान आहेत तो ऐको. अजून एक गोष्ट जर आपण बघितली तर पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ उदाहरणं आहेत, पण देवदूतांच्या द्वारे तो बोलला आहे. लुक वर्तमान याचा 1 अध्याय आणि 26-27 जर 28 वचन जर आपण वाचली तर त्या ठिकाणी लिहिले आहे, अलिशिबाच्या 6व्या महिन्यात देवाने गॅब्रियल दूताला गालिलातील नासरेत गावी पाठवले. योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या मरियेची मागणी झाली होती तिच्याकडे गॅब्रिएलला पाठवण्यात आले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातील होता. तिचे नाव मरिया होते. गॅब्रियल तिच्याकडे आला व म्हणाला, अभिवादन, तुझ्यावर कृपा झाली आहे. प्रभू तुझ्या बरोबर आहे. कधी कधी परमेश्वर देवदूतांच्या द्वारे बोलू इच्छितो आणि तो कदाचित बोललेला आहे सुद्धा. इब्री लुकास पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की कदाचित तुम्ही देवदूतांचा पाहुणचार केला असेल, पण ते तुम्हाला माहीत नाही. देव आज सुद्धा ह्या 21व्या शतकात सुद्धा बोलतो, बोलू इच्छितो. प्रश्न हा आहे की मी त्याची वाणी ऐकायला तयार आहे का? ज्या प्रकारे शमूएल बाळ म्हणाला की प्रभू बोल, मी तुझा दास तुझी वाणी ऐकायला तयार आहे. वेगवेगळे आवाज आहेत आणि हे आवाज स्वतःचे आहेत का सैतानाचे आहेत का देवाचे आहेत, आणि हे समजण्यासाठी पण परमेश्वराकडून आपल्याला त्याचं ज्ञान मागायला पाहिजे. कारण
हे पवित्र शास्त्राला धरून आहेत का हे आवाज जे आपल्याला सांगतात ते पवित्र शास्त्राला अनुषंगाने आहेत का? हे परमेश्वराला उंच करतात का? हे देवाला गौरव देतात का? दुसरे जे ख्रिस्ती लोक आहेत किंवा ज्या प्रकारे ते वागतात त्याच्या प्रमाणे आहेत का? क्या विरोध आहेत का? ह्याच्यामधून चांगले फ्रुट्स, चांगले फळं निर्माण होतील का? ह्या सर्व गोष्टी मध्ये ह्या आवाजाला तोलायला पाहिजे, त्यांना बघायला पाहिजे आणि त्यांना वजन करून बघायला पाहिजे. पण शेवटी प्रश्न हाच आहे की आज मी परमेश्वराचा आवाज ऐकायला तयार आहे का नाही? आणि ह्याच्यासाठी कदाचित डिसिप्लिन, शिस्त आपल्याला प्रत्येकाला लागून घ्यावी लागेल, वेळ काढावा लागेल. ज्यावेळेस आजूबाजूचे आवाज कमी आहेत, गोंगाट कमी आहे, अशी वेळ काढावी लागेल आणि प्रभू नक्कीच तुम्हाबरोबर, माझ्याबरोबर बोलेल. आणि हीच माझी प्रार्थना आहे की देव बोलत आहे. प्रभू तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर बोलू इच्छितो, पण मी त्याचा आवाज ऐकायला तयार आहे का? माझी इच्छा आहे का? काही इच्छाच नाही की मी माझ्या जीवनामध्ये एवढा गुरफटलो आहे की मला परमेश्वराचा आवाज ऐकायला वेळ नाही. प्रभू करो आणि आपल्या सगळ्यांच्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये, कामाने ग्रासलेल्या जीवनामध्ये आपण त्याच्यासाठी वेळ काढूया, त्याचा आवाज ऐकूया आणि त्याच्या आवाजाच्या द्वारे आपण परमेश्वराचंच गौरव आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होऊ देऊया. आपण प्रार्थना करूया. प्रभू देवपा, आम्ही तुझी स्तुती करतो, उपकार मानतो की आजच्या ह्या दुबईमधल्या संध्याकाळच्या वेळेला, इंडियामधल्या रात्रीच्या वेळेला, US मधल्या सकाळच्या वेळेला आम्हा सगळ्यांना ह्या झूम माध्यमाच्या द्वारे तुझ्या वचनाकडे बघता आलं, तुझी स्तुती करता आली, तुझे वचन वाचता आले आणि त्याची थोडीफार फोड आम्हाला तू होऊ दिलीस म्हणून तुझी स्तुती करतो, उपकार मानतो. प्रभू परमेश्वरा, काहींबरोबर, कदाचित सगळ्यांबरोबर तू बोललेला आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो, उपकार मानतो. प्रभू परमेश्वर बापा, आम्हाला तू भूक आणि तहान दे तुझा आवाज ऐकण्यासाठी. आमचे कान तू उघड की आम्ही तुझा आवाज ऐकवावा आणि प्रभू परमेश्वर बापा त्याच्यामध्ये आम्ही रममान व्हावेत. ह्या जगाचे भरपूर आवाज आहेत, आजूबाजूला गोंगाट आहे प्रभू परमेश्वर बापा, पण त्या सर्वांमधून तुझाच आवाज आम्ही ऐकावं आणि प्रभुदेव बाप्पा तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही हेच जीवन जगावं आणि तुझीच इच्छा आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही करण्यासाठी प्रयत्न करावा. आजच्या ह्या वेळेसाठी आम्ही तुझी स्तुती करतो, उपकार मानतो. प्रभुदेवपा, ह्या दुबई हाऊस ऑफ प्रेयरसाठी स्तुती करतो. त्याच्यावर तू आपला आशीर्वाद पाठव. ह्या फोन लाईनवर मध्ये जितके व्यक्ती आहेत, जितके कुटुंब आहेत, त्या सर्वांची आठवण तुझ्या पायाजवळ करतो. त्यांच्या जीवनावर तू आपला आशीर्वाद पाठव आणि प्रभू परमेश्वर बापा त्यांना जीवन हे तुझ्यासाठी जगण्यासाठी तू भरभराटीच कर. तुझ्यासाठी जगण्यासाठी प्रभू देवपा त्यांना तू आशीर्वाद दे आणि त्यांचे आणि माझे आणि प्रत्येकाचे प्रभू देवपा तू कान उघड, यासाठी की आम्ही दुसऱ्या तिसऱ्याचं नाही, पण तुझी वाणी आम्ही ऐकावी, तुझा आवाज आम्ही ऐकावं आणि तुझे गोड आणि मधुर वाणी ऐकण्यामध्ये आम्ही आमचा वेळ घालवावा. आजच्या ह्या वेळेसाठी आम्ही तुझी स्तुती करतो, उपकार म्हणतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे. आमेन, आमेन, आमेन. तुझी की आज या सायंकाळी तुझ्या सेवका करवी आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. वेळोवेळी तू आमच्याशी बोलतो, आमचं जीवन घडवतो आणि तुझ्या दृष्टीने आम्हाला तू चालवतोस.
परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक वेळा आम्ही तुझ्यापासून दूर जातो. अनेक वेळा आम्ही तुझं ऐकत नाही. प्रभू राजा, या करवी तू आम्हाला आठवण करून दिली की कशा प्रकारे देवाच्या लोकांनी देवाच्या सेवकांचं ऐकलेलं आहे. शमुवेलाने ऐकलं नसतं एलियाचं तर प्रभू जे राजे त्याने तयार केले ते झालं नसतं, किंवा आम्ही पाहतो की शाऊलाचा पाऊल झाला नसता, पेत्रा करवी देवाचं कार्य झालं नसतं, योसेफा करवी आम्ही पाहतो की देवाची आम्हा मानवा करता तारणाची योजना साकार झाली नसते. आणि म्हणून देव वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून बोललेला आहे. त्याने आपली हस्तकृती या प्रकारे तयार केलेली आहे. वेगवेगळ्या लोकांचा त्याने वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केलेला आहे. आणि आजही तो आमच्याशी बोलतो. आजही तो आम्हाला चालवतो आणि आम्हाला त्याकरता सिद्ध करतो. विशेषतः आज यावेळी आम्ही प्रार्थना करतो की जे अजूनही तुझ्या ऐकण्यापासून दूर आहेत, आपल्याच इच्छेने आपलं जीवन जगत आहे, अशा सर्वांकरता आम्ही प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, तुझं ऐकण्याकरता तू त्यांना सिद्ध कर. विशेषतः आम्ही देवाचे सेवक रेव्हरंड डॉक्टर संजीव भोसले यांच्याकरता, त्यांच्या सेवेकरता आम्ही प्रार्थना करतो. हाऊस ऑफ दुबईचे आमच्या शिलाताई आणि विजय सौंदर्य दादा यांच्याकरता प्रार्थना करतो. आज चिल्ड्रन्स डे निमित्त आम्ही आमच्या सर्व लेकरांना तुझ्या हातामध्ये देतो, कारण तू दिलेली ही उत्तम देणगी आहे. या सर्व लेकरांचं आम्ही आज येशूच्या नावामध्ये समर्पण करतो की त्यांनी सतत सतत येशूचं ऐकावं, येशूच्या शिक्षणामध्ये आम्ही वाढावं. जे आई बाप आहेत, पॅरेंट आहे, नाना नानी आहे, दादा दादी आहे, त्यांच्या करताही आम्ही प्रार्थना करतो की या लेकरांना परमेश्वराचंच ऐकण्याकरता आमचे प्रयत्न असावे, उपक्रम असावे. याकरता हे परमेश्वरा, तू आमचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर. अद्भुत रीतीने तू आज आमच्याशी बोलत असतो. आजही तू बोलावं. आणि प्रार्थना करतो की आज जितके उपस्थित आहे प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावामध्ये तुझ्या जवळ येण्याकरता तू सिद्ध कर. प्रभू राजा, तुझं सिंहासन आमच्या अंतकरण रूपी पटलावर तू प्रस्थापित कर आणि तुझं ऐकण्याकरता, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्याकरता प्रभू आज या सायंकाळी आम्हा प्रत्येकाचं समर्पण आम्ही करत आहोत. तू आमचा उपयोग करून घे. आजच्या या दिवसाबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो की तू आमची काळजी घेतो, या प्रकारे आम्हाला तयार करतो. आणि हाच उद्देश आहे की या प्रकारे दर शुक्रवारी आम्ही एकत्र यावं, आपल्या स्वतःला तयार करावं, देवाच्या आत्मिक माननाचा आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आम्ही त्याचं लागूकरण करावं. याकरता तू आमच्यावर तुझा हात पाठव. ये पवित्र आत्मा, ये आम्हाला त्या सानिध्यामध्ये घेऊन जा. आशीर्वादित होऊन आम्ही प्रभू इथून जावं, याकरता तू आमचं सहाय्य कर. परत एकदा मान, महिमा, गौरव तुला देतो या सुंदरच्या शुक्रवार बद्दल, प्रेज वर्शिप बद्दल, वचनाबद्दल आणि सर्व प्रकारच्या सहभागाबद्दल. परमेश्वरा, तू आमचा कौटुंबिक परमेश्वर हो. या प्रार्थना आमचा सर्वांचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील आमेन. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचा अनुग्रह, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता
हाऊस ऑफ दुबईच्या माध्यमातून आज जितके एकत्र आले त्या सर्वांवर, सर्व देवाचे सेवक पाळक वर्गांबरोबर आणि विशेषतः जे पती पत्नी आहेत, त्यांचे लेकर आहे, आम्हा सर्वांच्या लहान लेकरांबरोबर आता आणि यापुढे धन्य प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदा सर्व काळ राहो. आमेन. आमेन. आमेन.